तर आज मी अगदी सोप्या गावरान पद्धतीने चटपटीत मसालेदार ही भरलेली भेंडी बनवलेली आहे। इतकी छान लागते, खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतकी भारी ही भरलेली भेंडी लागते। तर चला बघूया आपण झटकीपट याला बनवायची कृती, लागणारे साहित्य। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भरलेली भेंडी बनवणार आहोत। तर इकडे मी ना जरा मोठ्या साईजच्या भेंड्या घेऊन आलेल्या आहेत। हे बघू शकता, ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, सुकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला कटिंग करायचे। भरलेली भेंडी जर करायची असेल तर शक्यतो भेंड्या जरा मोठ्याच घ्या आणि एक छोटंसं वाटण केले। याच्यामध्ये लसूण भरपूर अशा 7-8 पाकळ्या टाकल्यात आणि शेंगदाणे भाजून थोडासा अद्रकचा तुकडा टाकलाय आणि त्याचं वाटण केलंय। तुम्ही हवं तर याच्यात थोडंसं सुकं खोबरं पण टाकू शकता किंवा स्किप करू शकता, पण शेंगदाणे लसूण आणि अद्रकचा हा कूट मस्त बारीक करायचा, अगोदर भाजायचा आणि मग बारीक करून घ्यायचा। आता आपण काय करायचं, ह्या भेंड्यात एक एक उचलून व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या। आता मोठ्या भेंड्या असल्यामुळं याचे मी 2 तुकडे करणार आहेत। जर छोटी भेंडी असेल तुमच्याकडे तर त्याचा फक्त मागचा पुढचा असा हा देठ काढून घ्यायचा। हे बघू शकता, थोडंसं मागचं आणि थोडंसं पुढचं असं कटिंग करून घ्यायचं, हे असं। आणि मग आपण आता मी मोठ्या साईजच्या भेंड्या आणल्या त्याच्यामुळे मी ह्याच्यात 2 तुकडे करणार आहेत, कारण एवढी मोठी भेंडी खायला मग बरोबर नाही वाटत। त्यामुळे मी याचे 2 मीडियम साईज करते। परफेक्ट असे झालेत, बघू शकता। हे असे मस्त वाटतात, मग खायला छान वाटतात। आणि ह्या भेंड्या काय आपल्याला भाजायचे वगैरे नाही आहे। आता काय करायचं, आपल्याला मसाला याच्यामध्ये स्टफिंग करायचा असल्यामुळे याच्यामध्ये मधोमध कटिंग करायची, हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने कटिंग करा, नाही तर अगदी तुटला जाऊ शकतो हा भेंडीचा तुकडा। हे बघा, शेवटपर्यंत कटिंग नाही करायची, वरच्यावर कटिंग करून आपली स्टफिंग बसेल इतकी चीर पाडायची। हे अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते। हलक्या हाताने एका प्लेटमध्ये असं सेट करून व्यवस्थित कटिंग करून घ्या, शेवटपर्यंत कट नाही करायचं, आतपर्यंत। हे असे एक चीर पाडायची, बस नॉर्मल अशी कटिंग करायची। ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो। मग दुसरीसुद्धा मी परत एकदा कटिंग करून दाखवते। अशा मोठ्या आणल्या ना मग सोप्या जातात मसाला भरायला, कटिंग करायला। असे 2 भाग करते। ह्याला मी भाजत का नाही, कारण की ना ह्याच्यामधला ना क्रंचीपणा निघून जाईल आणि भेंडी भरलेली जी असते ना ती आपल्याला अगदी लाळूच नको, पिचपिच नको, थोडासा त्याच्यामधला क्रंचीपणा राहिला ना खायला बरोबर वाटतं। हे बघा, असं मी कटिंग केलेले आहेत आता ह्यासुद्धा भेंड्या, आणि पूर्ण भेंड्या मी अशा पद्धतीने आता कटिंग करून घेते। तर ह्या सगळ्या भेंड्या बघू शकता मी मस्त कटिंग करून घेतल्या आहेत। नॉर्मलच साईज ठेवले, जास्त मोठ्या नाहीत आणि जास्त बारीक नाहीत। ह्या अशा मधोमध याला चिरा पाडलेल्या आहेत। सेम प्रोसेसने तुम्ही कारलं, भेंडी किंवा वांग करू शकता, दोडका वगैरे सगळं अशा पद्धतीने बनवलं जातं। गावाकडे गावरान पद्धतीने जरी म्हणलं तरी ही भेंडी अशीच तिकडे बनवली जाते। आणि मला तर मी तर अशीच पद्धत वापरते। बरेच लोक खोबरं वगैरे, तीळ वगैरे टाकू शकतात, त्याने सुद्धा खूप छान चव येते। शेंगदाण्यासोबत वाटण करून घ्यायचं। आता हे सगळा मसाला जो आपण वाटला आपण तो याच्यामध्ये टाकून घ्यावा। मसाला नाही, हा फक्त एक शेंगदाण्याचा कूट केला आपण लसूण आणि अद्रक टाकून। आता ह्याला असं पहिलं हलक्या हाताने चोळून घ्यायचं। आता याच्यामध्ये काही आपण मसाले वापरायचे। त्याच्यामध्ये आहे सुरुवातीला चवीनुसार मीठ, ह्या स्टेजवर टाका, कारण मसाल्याला आपलं मीठ बरोबर बसलं पाहिजे। त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची, 1 चमचा इकडे आपण धना पावडर वापरणार आहोत, आणि 1 चमचा गरम मसाला, 1-2 चमचे लाल तिखट। हे सगळं आपलं रोजचे डेली मसाले आहेत, ते चवीनुसार टाका। ते मी इथे चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला आणि धना पावडर हे 1-1 मोठा चमचा टाकून घेतलेला आहे। आणि आता मी लाल मसाला इथे मी 2 चमचे टाकते, कारण मस्त तिखट झणझणीत मला ही भेंडी बनवायची आहे, अगदी तोंडाची चव अशी वाढली पाहिजे। तर ह्याला सुरुवातीलाच असं चोळून घ्यायचं। पूर्ण शेंगदाण्याचा जो कूट केला ना आपण त्याच्यामध्ये अगदी सगळी ही कोटिंग लावून घ्यायची मसाल्याची, मिठाची, जेणेकरून चारी बाजूने व्यवस्थित मसाला पॅक होतो। शेंगदाण्याचा जो कूट केला ना त्याला व्यवस्थित सेट होऊन जातो। आणि असा मसाला आपल्याला नाही भरायचा, हा सुट्टा मसाला मग भेंडीमध्ये भरता नाही येणार। त्यामुळं थोडं थेंब पाणी किंवा अगदी अर्धा चमचा तेल जर याच्यामध्ये टाकलं तर मसाला थोडासा असा घट्ट होतो, ओलसरपणा येतो। शक्यतो पाणी टाका, अगदी थोडंसं टाकायचा, थेंब, जास्त टाकू नका।
हे असं फक्त हा पॅक झाला पाहिजे. पॅक मसाला भरायला सोपा जातो आणि दुसरी गोष्ट तेलात सुटला नाही जात. म्हणजे असं रवा कसा असा तेलात पसरला जातो तसा मसाला जर तुम्ही सुट्टा भरताना मग तो मसाला परता वेळेस मग सुटला जातो. त्यामुळं ना थोडंसं असं त्याला घट्ट बनवायचं, थेंब थेंब पाणी टाकून. हे बघा, हे असा घट्टपणा आला की मग तो आपल्याला भेंडी असो वांगा असो भरायला सोपं जातं. तर ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त असा हा छान घट्ट आपला हा सारण तयार झाले, स्टफिंग तयार झाली आहे भरलेल्या भेंडीसाठी. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग आता एक एक भेंडीला आपण याच्यामध्ये सेट करून घेऊया मसाला. तर थोडासा बॅटर उचलून घ्यायचा आणि भेंडीला कटिंग केलेलं आपण जिथं आहे त्याच्यामध्ये थोडं हे सारण घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं. इकडे बघू शकता मस्त असं हे सारण याच्यामध्ये पॅक झाले. पाहू शकता थोडासा ओलापणा याच्यामध्ये असल्यामुळं भेंडीमध्ये किती छान असा पॅक झालेला आहे. तर हे असं पॅक करायचा मसाला. स्टफिंग अजिबात पडत नाही, तेलामध्ये पण सुटणार नाही आणि व्यवस्थित हे खाता वेळेसुद्धा मग आपल्याला मस्त वाटतं. म्हणजे भरलेला आपण काही पदार्थ करतो तर ते मसाला असा पॅक राहिला ना तर ते खाता वेळेस त्याचा एक वेगळा आनंद येतो. नाही तर सुटून गेला तर मग काय अर्थच राहत नाही त्या भरलेल्या पदार्थाचा. ते बघू शकता किती छान असे हे मसाले झालेले आहेत भरून. आता मी सगळ्या भेंड्यामध्ये हे मसाला थोडा उचलायचा, जास्त नाही उचलायचा कारण भेंडी ही तुटू शकते. त्यामुळं हलक्या हाताने फक्त वरच्यावर असा हा मसाला पॅक करा. कारण हे वांगं नाही आहे, कारलं नाही आहे किंवा दोडका नाही आहे, ही भेंडी आहे अगदी छोट्या साईजची. त्यामुळं मसाला हा जितका जमन तितकाच थोडा भरा. हे बघा, हलक्या हाताने असं भरून डॅब करून मग याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे छानपैकी मसाला याच्यामध्ये पॅक राहतो. आता हे सगळे भेंड्या मी अशा मसाल्यामध्ये पॅक करून घेते आणि मग बघूया आपण पुढची प्रोसेस. तर सगळ्या मसाला बघा किती मस्त भेंड्यामध्ये भरून झालेला आहे आणि हा उरलेला आहे थोडासा मसाला. तर सगळ्या भेंड्यामध्ये मी हे स्टफिंग भरून घेतले. आता पाहू शकता तुम्ही हा मसाला थोडासा ओला असल्यामुळं भेंड्यामध्ये पॅक झालेला आहे. तर अशा पद्धतीने नक्की मसाला भेंडी करून बघा, म्हणजेच भरलेली भेंडी. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवले. सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकते. कशी एक फोडणी तयार करायची. त्याच्यामध्ये एक छोटंसं बारीक टमाटर चिरून घेतले, अगदी अर्धच घेतले, हरकत नाही वापरलं तरी. कढीपत्ता टाकले, थोडीशी जिरे मोहरी टाकली तरी बसेल, पण मी करते म्हणजे वांगं वगैरे असलं की त्याच्यामध्ये सुरुवातीला असं टमाटा वगैरे टाकते. कांदा वापरत नाही, फक्त टमाटर टाकते. तर टमाटा थोडंसं परतून झालं की आपल्या भेंडीला अजून छान चव येण्यासाठी थोडंसं मीठ मसाला आणि हळद टाकायची. काय होतं कधी मसाल्यामध्ये ना कमी जास्त होतो. भेंडीला आतून आपण मीठ वगैरे लावलं नाही, त्यामुळं काय होतं ह्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस भेंडी परतली जाईल ना तर मस्त कोटिंग भेटते मसाल्याची आणि चव आणखीन वाढेल. आता हे सगळं परतून घेतलं आहे. हलक्या हाताने एक भेंड्या उचलायच्या, सेट करायच्या आणि गॅस स्लोच ठेवायचा, अजिबात हाय फ्लेम करू नका. हे आता सगळ्या भेंड्या मी याच्यामध्ये सेट करून घेते किंवा एकदम जरी टाकल्या तरी काय हरकत नाही. आता मी या सगळ्या भेंड्या याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे बघा, मी सगळ्या भेंड्या जे पण आपण घेतलेल्या आहेत कट करून भरून त्या सगळ्या टाकल्यात. वरून थोडासा उरलेला मसालासुद्धा टाकला आहे आणि हलक्या हाताने याला मिक्स करायचं आणि लागन तसं थोडंसं तेल टाकायचं. अगदी तेल टाकू नका लगेच सुरुवातीला. आणि जर जास्त चिटकत असेल तर फक्त असे थेंब शितुडे नसतात का पाण्याचे, तसं टाका पाणी. म्हणजे चिटकलं तरच टाका, नाही तर पाण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. ही वाफेवरच भेंडी तयार होते. तर हे बघू शकता चांगलं मिक्स करून घेतल्या. त्याच्यावर झाकण ठेवायची. आता मेन काम म्हणजे ही वाफेवर ही भेंडी आपली मस्त तयार होणार आहे. पाहू शकता इतकी छान वाफ निघायला लागलेली आहे. स्लो गॅस ठेवायचा आणि स्लो गॅसवर ह्या वाफेवर ही भेंडी अप्रतिम होती. अजिबात चिकट लागत नाही, भाजली नाही काय नाही तरीसुद्धा ही भेंडी बघू शकता किती मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तर ह्याला असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. एक वाफ झाली की असं मिक्स करायचं, परत एकदा झाकण ठेवायचं आणि थोडासा मग गॅस अजून थोडासा हलकासा वाढवायचा, जास्त नाही. मीडियम असेल तर थोडासा वाढवायचा म्हणजे वाफ तयार होते. हे बघा, अशा वाफी आल्या ना की वाफावर मस्त ही भेंडी तयार होते. तर बघू शकता परफेक्ट अशी आपली ही भेंडी किती छान तयार झालेली आहे. आणि मसाला जो आपला भेंडीमध्ये पॅक राहिलेला आहे अजिबात तुटली गेली नाही भेंडी किंवा स्टफिंग आपली भेंडीच्या बाहेर निघली नाही. त्यामुळं ना सुरुवातीलाच मसाला थोडा ओला करा. तर झालेली आहे आपली ही मसाला भेंडी, म्हणजेच भरलेली भेंडी खाण्यासाठी तयार.
हे बघा किती छान दिसते आहे. हॉटेलमध्ये जर भरवा भेंडी ऑर्डर केली ना तर अशाच पद्धतीने गावाकडे तरी खायला भेटतात. ते बघा मस्त भरलेली भेंडी आणि उरलेला जो मसाला आपण याच्यामध्ये टाकला आहे हावाला, ही एक खायची एक वेगळी मजा असते. भातासोबत रोटीसोबत खायला मस्त वाटतो हा मसाला एक्स्ट्रा उरलेला. तर गरमागरम आता आपण ही भेंडी सर्व करूया. दुपारचं जेवण आहे, भाकरी केलेल्या आहेत आणि ही आता केलेली आहे भरलेली भेंडी. तर बघू शकता किती सुंदर दिसते आपली चटपटीत अशी झणझणीत अशी ही भरलेली भेंडी. कट टू कट भेंडी आपली स्टफिंगमध्ये पॅक आहे, कुठेही तुटली नाही. पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल ही भेंडी बघा आपली किती सुंदर दिसते, अगदी हॉटेलसारखी वाटते. तर तुम्हाला सिंपल रेसिपी दाखवली, पण ही खाता वेळेस ना इतकी छान लागते कारण भरपूर लसूण टाकलेला आहे याच्यामध्ये आणि लसणाचा वापर चांगलाच करा. शेंगदाण्यासोबत एक अप्रतिम चव तयार होते. झणझणीत अशी गरमागरम ही भरलेली भेंडी झालेली आहे खाण्यासाठी तयार. तर तुम्ही पण या सगळे खायला आणि नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने भेंडी तयार होती. आणि आवडला असेल तर लाईक करा. असे छान छान मस्त मस्त व्हिडिओ बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.